महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे। यंदाचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्द्यांवरून गाजण्याची जास्त शक्यता आहे। मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण, मुंढवा जमीन घोटाळा, मुलुंड दुर्घटना, मराठवाड्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध, लाडकी बहीण योजना यासह विविध विषयांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। या अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या अपघातासंदर्भातील चौकशीवरूनही विरोधक सवाल उपस्थित करण्याची दाट शक्यता आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रत्येकालाच अजित पवारांची उणीव भासणार आहे। दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्वीकारली आहे। 4 आठवडे चालणारे हे अधिवेशन 25 मार्चला संपणार आहे। 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2026-27 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील। तसंच या अधिवेशनामध्ये एकूण 15 विधेयकं मांडली जातील। तर अनेक अर्थांनी हे अधिवेशन महत्त्वाचं असणार आहे। राज्यातले अनेक प्रलंबित प्रश्न असो, त्यासोबतच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राच्या जनतेला नेमकं काय मिळणार आहे हे 6 मार्चला स्पष्ट होणार आहे। अजित पवार हे अर्थसंकल्पावर काम करत होते, मात्र त्यांच्या अचानकपणे निधन झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी घेतलेली आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला नेमकं काय मिळणार याकडे लक्ष असेलच आणि त्यासोबतच आणखी कोणत्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवसाचं कामकाज नेमकं कसं असेल आपण पाहूयात। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल। अभिभाषणानंतर सभागृहाचं कामकाज सुरू होईल। त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुख्यमंत्री सभागृहाला ओळख करून देतील। उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री राज पुरोहित, स्वरूप सिंग नाईक यांच्या निधनासंदर्भात शोकप्रस्ताव मांडले जातील। तर अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर अनेक सदस्य बोलतील। अजित पवारांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।